महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवार नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमधील सर्व नेते मंडळीच्या प्रत्यक्ष मुलाखती मुंबई या ठिकाणी वरळी डोम या सभागृहामध्ये संपन्न झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रांताध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब, त्याचबरोबर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि युवा आमदार सन्माननीय मनोजदादा कायंदे, त्याचबरोबर मेहकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी सन्माननीय गिरधर ठाकरे पाटील आणि जिल्हाभरातील सर्व तोलामोलाचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावर्षीपासून तालुका आणि जिल्हा स्तरावर होणाऱ्या मुलाखतीचा कार्यक्रम हा थेट राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि पक्षाचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या समक्ष झाल्या। म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी ज्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मनातून जीवातून त्या ठिकाणी काम केलं, ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी त्या ठिकाणी खस्ता खाल्ल्या, अशा सर्वांचा आढावा थेट राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या ठिकाणी घेतला आणि या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी त्या ठिकाणी काम केलं, या कामाचा आढावा त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐकला। यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डायरेक्ट थेट पक्षश्रेष्ठीसमोर आपलं काम जे आहे ते सांगण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि ही संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी समाधानी झाले। असो मेहकर जिल्हा परिषद असो, लोणार जिल्हा परिषद असो किंवा पर्यायानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही काही नगरपालिका आहेत, त्याचबरोबर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये महायुती होण्याच्या अनुषंगाने प्रफुल्लभाई पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तर BJP सोबत त्या ठिकाणी युती करावी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी शक्य असेल शिवसेना शिंदे गटासोबत त्या ठिकाणी युती करावी आणि ज्या ठिकाणी BJP आणि शिंदे गटासोबत युती होण्यासारखी परिस्थिती नाही, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं प्राबल्य आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले आणि निवडून येण्यासाठी सक्षम असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वबळावर लढण्याची सुद्धा मुभा त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांनी दिली। संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा जो राजकीय आढावा आहे, राजकीय परिस्थिती आहे, ती जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब यांनी त्या ठिकाणी सादर केला। त्याचबरोबर खामगाव मतदारसंघामध्ये नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राणा दिलीप कुमारजी सानंदा साहेब यांनी सुद्धा खामगावचा आढावा त्या ठिकाणी दिला। त्याचबरोबर पक्षाचे युवा आमदार मनोजदादा कायंदे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त मेहकर, लोणार, चिखली आणि इतर आणखी जो काही आढावा आहे तो त्या ठिकाणी सादर केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य त्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे हे पाहून प्रदेशाध्यक्ष आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब त्या ठिकाणी समाधानी झाले। त्यांनी बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं की चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप त्या ठिकाणी प्रांताध्यक्षांनी टाकली। त्याचबरोबर प्रफुल्लभाई पटेल यांनी आगामी निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आणि कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी दक्षता घ्यायची या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर रुपालीताई चाकणकर ह्या सुद्धा बुलढाणा जिल्ह्याच्या ज्या मुलाखती ज्या चालू होत्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांनी सुद्धा महिलेच्या बाबतीत, महिला मतदारांच्या बाबतीत कोणतं धोरण उमेदवारांनी त्या ठिकाणी अवलंबलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं। या सर्व गोष्टीमध्ये प्रामुख्याने प्रफुल्लभाई पटेल यांनी जे काही उमेदवार त्या ठिकाणी उभे राहतील, मग ते शिंदे सेनेच्या युतीमध्ये असो किंवा BJP सोबत झालेल्या युतीमध्ये असो किंवा स्वबळावर त्या ठिकाणी उभे असलेले लोक असो, यांना महाराष्ट्रभरामध्ये जे काही पक्षाकडनं पाठबळ दिलं जाईल त्याच्यामध्ये आर्थिक पाठबळ आहे, त्याचबरोबर आर्थिक म्हणजे पक्षाकडनं जो येणारा निधी आहे, त्याचबरोबर जे काही स्टार प्रचारक आहेत अशांच्या सभा असो किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीत पक्ष हा कमी पडणार नाही, कारण पक्ष सत्तेत आहे आणि आजकालच्या निवडणुका ज्या आहेत ह्या खर्चावर त्या ठिकाणी आलेल्या आहेत। म्हणजे निवडून येण्यासाठी काही विशिष्ट असा खर्च त्या ठिकाणी करावा लागतो। तर प्रफुल्लभाई पटेल यांनी इथं उपस्थित असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा निधी आपणास कमी पडणार नाही असं जाहीर त्या ठिकाणी सांगितलं आहे। फक्त आता
ज्या लोकांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे, जे निवडून येऊ शकतात, अशांच्याच पाठीमागं पक्ष त्या ठिकाणी सगळी ताकद उभी करेल हे सुद्धा सांगायला ते विसरले नाहीत. म्हणजे आपल्या या पक्षाच्या माध्यमातून कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी कमी पडणार नाही. कुठल्या नेत्यांची सभा असो, कुठल्या मोठ्या नेत्यांचा रोड शो असो किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी उमेदवाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी ठाम उभ्या राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. या सगळ्या गटबटीमध्ये ज्या काही गोष्टी राहून गेल्या, ज्यामध्ये ज्या काही स्थानिक शासकीय कमिट्या असतात, तर ह्या कमिट्या त्या ठिकाणी भरल्या गेल्या नाहीत, ही खंत आम्ही त्या ठिकाणी प्रांताध्यक्षांच्या आणि प्रफुल्लभाई पटेल यांच्या लक्षात आणून दिल्या की आपल्या या सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार असो किंवा अंगणवाडी सेविका निवड समिती असो किंवा त्याच्या पुढे जाऊन काही शासकीय कमिट्या ज्या आहेत त्या भरल्या गेल्या नाहीत. योगायोगानं पालकमंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत आणि ह्या ज्या कमिट्या आहेत या कमिट्यावर अशासकीय सदस्याची नेमणूक जी करायची आहे ती पालकमंत्र्यांच्या हस्ते आणि त्यांच्या हाताने त्या ठिकाणी होत असते. तर मी स्वतः त्या ठिकाणी शासकीय कमिट्या ज्या आहेत त्या ग्रामीण भागातील आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या ठिकाणी करण्यात याव्या आणि कार्यकर्त्यांना संजय गांधी निराधार असो किंवा मग इतर काही कमिट्या आहेत त्या कमिट्यावर काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली पाहिजेत अशी मागणी केली असता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ह्या कमिट्या ज्या आहेत ह्या लवकरच या एका 8 दिवसामध्ये पालकमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी भरल्या जातील असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि जे काही इच्छुक आणि सक्षम आणि लायबल पात्र असे जे काही लोक आहेत अशा लोकांची नावं तालुकाध्यक्ष आणि त्यानंतर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत प्रदेश कार्यालयाला त्या ठिकाणी पोहोचाव्या अशा सूचना त्या ठिकाणी केल्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही तोलामोलाच्या नेत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी तिकीट मिळणार नाही, परंतु तिकिटाचे दावेदार जे आहेत ते एकापेक्षा अनेक आहेत. म्हणून तिकिटाच्या ऐवजी या शासकीय कमिट्यांवर आपल्याला जे काही पक्षाशी काम करणारे पक्षाशी एकनिष्ठ असणारे लोक आहेत त्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. तर संजय गांधी निराधार समितीवर त्याचबरोबर अंगणवाडी निवड समिती, दक्षता समिती या समितीवर काम करणारे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील लोक आहेत अशांनी आपल्या तालुका अध्यक्षाकडे ते नावं द्यावे आणि त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षाच्या मार्फत ते नावं वर प्रदेशला जाणार आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नियुक्त्या त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही केली की ज्या काही पक्ष संघटनेतल्या काही जागा आहेत ज्यामध्ये काही पदं येतं तर हे रिक्त येतं. जसं आता मेकर तालुक्यामध्ये विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी रिक्त आहे आणि इतर काही सेलचे जे काही पद आहेत ते रिक्त येतात ते सुद्धा तात्काळ भरण्यात यावे ही मागणी सुद्धा आम्ही त्या दिवशी प्रदेशाध्यक्षांना प्रांताध्यक्षांना केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी जिल्हाध्यक्षांना म्हणजे नाझीर काझी साहेबांना त्या ठिकाणी सूचना केली की ज्या ज्या ठिकाणी पक्षाचे पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत हे तात्काळ पदं त्या ठिकाणी भरून काढावे आणि कार्यकर्त्यांना ज्यांना उमेदवारी मिळणार नाही किंवा मग जे उमेदवारीच्या याच्यामध्ये थोडेसे मागे राहणार आहेत अशांना पक्ष संघटनेमध्ये सामावून घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी प्रांताध्यक्षांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखती सोबत शिंदे गट ज्याचे प्रमुख मेकर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आहेत तर त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना हिरिरीने त्या ठिकाणी मदत केली आहे, त्यांना भरभरून अशी मतं दिली आहेत. त्याचबरोबर युतीचे जे विधानसभेचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर रायमुलकर साहेब यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मदत केली आहे आणि त्याच जोरावर प्रतापराव जाधव साहेब यांचा विजय झाला. त्याचबरोबर एक समाधानकारक अशी मतं ही डॉक्टर रायमुलकर साहेबांना सुद्धा मिळाली आहेत. त्यांच्या थोड्याशा काही हलगर्जीपणामुळे आणि दिरंगाईमुळे 4-4.5 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणखी काही लोकांना या विधानसभा निवडणुकीमध्ये थोडंसं समाविष्ट करून त्यांना मान सन्मान देऊन जर पुढे आणलं गेलं असतं तर कदाचित डॉक्टर रायमुलकर साहेबांचा पराभव त्या ठिकाणी झाला नसता. परंतु खासदार साहेबांनी जी चूक केली नाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार मान सन्मान देऊन त्यांना कामाला लावलं आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं, मतं त्या ठिकाणी करून घेतले. ती गोष्ट डॉक्टर रायमुलकर साहेब यांना करता आली नाही, त्याच्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. त्याचबरोबर कॉटन मार्केट असो किंवा मग इतर काही गोष्टी असो या गोष्टीसुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं सहकार्य हे सन्माननीय शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव साहेबांना त्या ठिकाणी होत आहे. आमची एक मागणी आणि आमची एक इच्छा आम्ही प्रदेशाध्यक्षासमोर त्या ठिकाणी व्यक्त केली की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी जे उमेदवार होते प्रतापरावजी जाधव साहेब यांना त्या ठिकाणी या युतीमध्ये लढण्यामुळे फायदा झाला.
त्याचबरोबर डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांना सुद्धा युतीमध्ये महायुतीमध्ये लढल्यामुळे फायदा झाला. आता ही येणारी निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या उभे राहणाऱ्या ज्या काही उमेदवाराला महायुतीचा फायदा व्हावा यासाठी ही महायुती होणे आवश्यक आहे. शिंदे गटाने जसं आता खासदारकी आणि आमदारकीमध्ये आम्ही त्यांना मदत केली, त्याचप्रमाणे आता या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये माना सन्मानाने थोडं मोठं मन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला त्या जागा सोडाव्या, जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना सुद्धा विजय मिळवणं सोपं जाईल. त्याचबरोबर शिंदे गटातील उमेदवारांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार्याने त्या ठिकाणी विजय मिळवणं सुकर होईल. तर या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे सांगितल्या. कोणकोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी युती होऊ शकते, कोणकोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी युती होऊ शकत नाही, कोणकोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढू शकते, या सगळ्या गोष्टीचा आढावा आमच्या पक्षश्रेष्ठींनी दिला. मेकर तालुक्याचा विचार केला असता 7 जिल्हा परिषद सर्कल आणि 14 पंचायत समिती सर्कलमध्ये प्रामुख्याने डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी पंचायत समितीला इच्छुक असणारे संदीप पांडव यांना एक पंचायत समिती सीट त्या ठिकाणी शिंदे गटाने सोडावी ही अपेक्षा आणि इच्छा आम्ही प्रकट केली. त्याचबरोबर अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक चांगलं केडर आणि चांगली ताकद त्या ठिकाणी आहे. तर शिंदे गटाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासाठी अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल ही जागा सोडावी आणि त्याच्यानंतर ज्या काही पंचायत समिती आहेत ज्यामध्ये अंजनी बुद्रुक पंचायत समिती आणि पिंपरीमाळी पंचायत समिती या ठिकाणी शिंदे गटाने आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करावे आणि अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी स्वतः प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. ही जागा त्यांनी माझ्या रूपाने त्या ठिकाणी सोडावी अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहे आणि ती माहिती आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत आम्ही पोहोचवली. मी आतापर्यंत केलं जेवढं काही कार्य आहे, जे काही निवेदन आहेत, जे काही आंदोलनं मी पक्षासाठी केले, जनतेच्या सर्व अडीअडचणी सोडण्यासाठी मी जे कार्य केलं, वैयक्तिक कार्य जे केलं, त्या सगळ्या गोष्टी त्या मुलाखतीमध्ये आम्ही पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवल्या. या कामाच्या अनुषंगाने त्यांचं समाधानही झालं. आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी सायगाव पंचायत समितीमध्ये आमचे तालुकाध्यक्ष श्री गजानन सावंत साहेब ते सुद्धा सायगाव पंचायत समिती लढवण्यास इच्छुक आहेत. देऊळगाव साखरच्यामध्ये आमचे प्रदेशचे नेते राहुल बापू देशमुख हे सुद्धा त्या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा मागणी केली आणि अशा अनेक लोकांनी उकळी पंचायत समिती लढण्याची इच्छा त्या ठिकाणी प्रकट केली गेली. त्याचबरोबर देऊळगावमाळी आणि इतर जे काही समजा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली. प्रामुख्याने अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल हे आम्हाला मिळावं आणि ते मिळवून देण्यासाठी आमच्या राष्ट्रीय आणि राज्य लेवलवरची सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी साकडं घालावं आणि त्यांना तशी विनंती करावी आणि सीट सोडून घ्यावी अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केली. असो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याला थोडा वेळ आहे. त्याचबरोबर नगरपालिकेचा जो काय आता समजा प्रोग्राम लागला आहे, जी तारीख जाहीर झाली आहे, मेकर नगर परिषदेमध्ये शिंदे गटाचा जो उमेदवार असणार आहे त्या उमेदवाराच्या सोबत राहण्याची आमची इच्छा आहे असं आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना त्या ठिकाणी बोलून दाखवलं. त्याचबरोबर BJP सोबत सुद्धा आम्हाला या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी समन्वय घडून आणायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेकरमधील काही कार्यकर्त्यांना नगरसेवकाचं त्या ठिकाणी सीट त्या ठिकाणी मिळावं म्हणून आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि करणार आहोत. या सगळ्या निवडणुका महायुतीमध्ये लढल्या जाव्या अशी इच्छा आम्ही प्रकट त्या ठिकाणी केली आहे. तुर्तास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या मध्येच ही निवडणूक लढल्या जावी अशी इच्छा आम्ही प्रकट केली. आम्ही प्रत्यक्ष राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेत्याच्या समोर आमच्या मुलाखती दिल्या, त्यांनी आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली. याच्याबद्दल आमचं समाधान झालं आणि आमचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटलं की आपलं कार्य जे ते डायरेक्ट आपले जे वरिष्ठ नेते आहेत, जे राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर काम करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचलं. त्याबद्दल आम्ही समाधान आहे. तुर्तास धन्यवाद.